हाँ चलो, कल क्या हुआ था अपना? इंटेंसिटी एट अ पॉइंट विच इज आउटसाइड द चार्ज स्फीयर। ओके, आज हम पढ़ने वाले हैं इंटेंसिटी एट अ पॉइंट आउटसाइड द चार्ज सिलेंडर। ओके, इसके लिए हम क्या लेंगे? हाँ शांतला, याकरता आपण काय घेऊ? एक सिलेंडर घेऊ. आपण एक सिलेंडर घेतलं, सिलेंडर ए, ज्याची रेडियस किती आहे? कॅपिटल आर आहे. ओके, त्याची रेडियस कॅपिटल आर आहे की नाही? आता काय ऍक्सिस आहे, समजलं? आता आपण काय केलं, आपल्याला माहित आहे की जे चार्ज कंडक्टर आहे त्याच्या अराउंड काय होऊन जाते? इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. चार्ज कंडक्टरच्या अराउंड काय होते? इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. मग त्यांना से द्या, या कंडक्टरच्या बाजूला ही फील्ड तयार झाली. ओके, एक फील्ड वाला ही सिलेंडर तयार झाला. याला मी डॉटेड बनवलं. कसं बनवलं? डॉटेड आहे ना. आणि याचं सेंटर पासून जो अंदर एक पॉइंट घेतला पी, तेवढं त्याच्या अराउंड, जसं आपलं याच्यामुळे इंटेन्सिटी आलेली आहे, इन्फ्लुएन्स. ओके, इंटेन्सिटी कशी आलेली आहे? इंटेन्सिटीचा इन्फ्लुएन्स आहे इथं. ओके, लक्ष द्या, मी शिकवत असताना बडबड करणं मोठा गधेपणा आहे, कारण की हे डिस्टर्ब होते ना. ओके, याच्या डिस्टन्स आहे सेंटर पासून स्मॉल आर. कशाचं? पॉइंट पी. आपल्याला पॉइंट पी वर इंटेन्सिटी काढायची. कशावर काढायची? मग आपण इंटेन्सिटी करता टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन का फॉर्म्युला पाहिला होता. क्या रहता है? TNEI over the closed surface is equal to total charge invisible by that surface. Can I say that? क्या था वो? Equals to integration E cos theta ds. ठीक है? क्या मैं कहूँ, जब थीटा की वैल्यू 0 रहेगी, सो cos theta equals to cos 0 equals to है की नाही? cos theta equals to cos 0 equals to 1. हे पुन्हा सांगायची गरज आहे का बरं थीटा 0 असते? ओके, झालं होतं आपलं कालच. मग ही जर व्हॅल्यू टाकली तर आपल्याला काय मिळते? TNEI ओव्हर द क्लोज सरफेस इज इक्वल्स टू टोटल चार्ज इनक्लोज दॅट सरफेस. हे आपण शिकलो होतो. त्यांना इंटिग्रेशन ऑफ एप्सिलॉन ई ds. ओके, मग काय असं म्हणू, याने लेट्स से क्यू एवढा चार्ज इनक्लोज केलेला आहे या सिलेंडर मध्ये, आहे ना. पण आता या सिलेंडरची जशी जशी लेंथ वाढत राहील तसं तसं, म्हणजे आता क्यू तर टोटल चार्ज आहे, मग याचा चार्ज पर युनिट लेंथ जो आहे, चार्ज पर युनिट लेंथ होता क्यू डॅश, तो आहे क्यू अपॉन एल, आहे की नाही. चार्ज पर युनिट लेंथ काय आहे? हा कॉन्स्टंट राहील. हे युनिफॉर्म सिलेंडर म्हटलं ना, तर त्याच्यावर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे जर चार्जचं, तर चार्ज पर युनिट लेंथ कॉन्स्टंट राहील. लेट्स आपण म्हणू 1 सेंटीमीटर, जसं 1 सेंटीमीटर लेंथ वर आपण म्हणूया 400 कुलोम चार्ज आहे. ओके, मग 2 सेंटीमीटर वर किती असेल? 800. 3 वर किती असेल? 1200. म्हणजे काय होतं, जशी जशी लेंथ वाढत राहील तसं तसं त्याच्यावर आहे ना चार्ज वाढत राहील. जशी जशी लेंथ वाढेल तसं तसं चार्ज वाढेल. लेंथ कमी राहील तर चार्ज कमी राहील. पण चार्ज पर युनिट लेंथ जे आहे हे कधी कॉन्स्टंट, हे नेहमी कसं राहील? कॉन्स्टंट. चार्ज पर युनिट लेंथ नेहमी कसं राहणार आहे? कॉन्स्टंट. समजलं शिवांगी मॅडम? हे इज दॅट क्लिअर? ओके, मग लक्ष द्या वृषाली मॅडम. ओके, जसं क्यू डॅश म्हणजे असते चार्ज पर युनिट लेंथ. या हिशोबाने आपण कोणतीही गोष्ट जर घ्यायला गेलो, तुम्ही वायर जरी घ्यायला गेले बाजारामध्ये, तरी तुम्हाला 10 फुटाची वायर तर तो 100 रुपयात देते, तर 20 फुटाची किती मध्ये देईल? 30 फुटाची 300. समजलं? मग म्हणजे याच्यानुसार आपली लेंथ वाढेल तर प्राइस वाढेल, पण प्राइस पर युनिट लेंथ कशी राहील? कॉन्स्टंट. समजलं? मग 1 रुपयाला किती देतो? 1. समजलं ना काहीतरी? हा, असं टाइम माझ्या इकडे लक्ष द्या. TNEI ओव्हर द क्लोज सरफेस इज इक्वल्स टू टोटल चार्ज इनक्लोज बाय दॅट सरफेस. हा ऑलरेडी आपलं असं झालं होतं. मग आपल्याला माहिती आहे की जसं याचं जे इप्सिलॉन ई कॉस थीटा ज्यावेळेस आपण डीएस घेतो, या डीएसचं आहे ना, मग आपण जर एवढा हे घेत आहे, इंटेन्सिटी घेत आहे, याचा एरिया घ्यावा लागेल आपल्याला. डीएस म्हणजे असतं स्मॉल एरिया, डीएसचं इंटेन्शन म्हणजे एंटायर एरिया, टोटल एरिया. काय म्हणू मी, हे जे त्याच्या आउटसाइडला सिलेंडर आहे याच्यावर जर आपल्याला हे काढायचं असलं, एरिया काढायचा असला, तर सिलेंडरचा एरियाचा फॉर्म्युला आपल्याकडे
काय असतो एरिया ऑफ सिलेंडर? काय असतो? 2 पाय इंटू रेडियस इंटू लेंथ हा असतो. क्लिअर? एरिया ऑफ सिलेंडर माहिती आहे सगळ्यांना. मग ज्यावेळेस आपल्याला माहित आहे याचं जर आपल्याला एरिया काढायचा आहे, इंटिग्रेशन करायचं आहे, तर आपण असं म्हणू एप्सिलॉन ई आहे ना. डीएस चे इंटिग्रेशन काय रे? 2 पाय स्मॉल आर एल, मोठे इंटिग्रेशन ऍट पॉइंट पी काढतो ना आपण, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. मग पी एवढ्या सिलेंडरचा जेवढे दूर है तो एरिया घ्यावा लागेल. क्लियर? समझ में आया? यही 2 पाई आर एल क्यों लिया? 2 पाई आर एल ये क्यों नहीं लिया? क्योंकि जिस पॉइंट के ऊपर हमें इंटेंसिटी निकालना है उसी सिलेंडर का एरिया निकालना पड़ेगा. इधर ध्यान दो सब लोग. तो एप्सिलॉन ई इंटू 2 पाई आर एल. अब वही बात थी कि हम कहते हैं टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओवर द क्लोज सरफेस इज इक्वल टू टोटल चार्ज इनक्लोज बाय दैट सरफेस. मतलब ये बराबर क्या आएगा? क्यू आएगा. क्लियर है? लेकिन हम लोगों को पता है चार्ज पर यूनिट लेंथ कांस्टेंट है. क्या है? कांस्टेंट है. चार्ज पर यूनिट लेंथ कांस्टेंट है. अगर मुझे टोटल चार्ज निकालना है तो एल को इधर लेके जाना पड़ेगा. तो क्यू बराबर क्या आ जाएगा? क्यू डैश इंटू एल. क्यू बराबर क्या आएगा? क्यू डैश इंटू एल. तो यहाँ पे मैं क्यू डैश इंटू एल लिख सकता हूँ. बराबर क्या आएगा? ई 2 पाई आर एल. मला बिलकुल आवडत नाही हे असं. शुभांगी मॅडम एल एल कापून टाकतो आपण डायरेक्ट. तुम्हाला तर माहितीच आपला स्वभाव कसा आहे. तो इंटेंसिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी एट पॉइंट पी क्या रहने वाली है? ई बोलो या तो ई पी बोलो, क्या रहेंगी वो? क्यू डैश अपॉन, ये सारी चीजें इधर चली जाएंगी डिवीजन में. क्यू डैश अपॉन 2 पाई इप्सिलॉन आर. क्लियर? अब ये इप्सिलॉन बराबर इप्सिलॉन 0 के है, ये तुम लोगों को पता है ना, क्योंकि बहुत बार हो चुका है, इसलिए हम इसको डबल नहीं लेंगे. क्लियर? सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी क्या आएगी? क्यू डैश अपॉन 2 पाई इप्सिलॉन आर. यहाँ तक कोई डाउट है? नहीं. समझ में आया ये? ओके. तो यहाँ तक लिख लो और डायग्राम बना लो. ये एक्सप्रेशन यहाँ तक लिख लो. हाँ, तो इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी समझ में आया. क्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी आउटसाइड द चार्ज सिलेंडर? क्यू डैश अपॉन 2 पाई इप्सिलॉन आर. क्यू डैश, वेर क्यू डैश इज द चार्ज पर युनिट लेंथ. क्यू डॅश ला काय म्हणायचं? चार्ज पर युनिट लेंथ. आता इकडे लक्ष द्या. ज्या वेळेस आपण चार्ज पर युनिट लेंथ ची गोष्ट करतो त्यावेळेस क्यू डॅश ला जर आपल्याला क्यू डॅश काढत होतो आहे की नाही. मग आता आपल्याला माहिती आहे की चार्ज डेन्सिटी किती आहे. जर डेन्सिटी रिलेशन काढायचं झालं तर चार्जची जी एरियल डेन्सिटी आहे हे किती येणार आहे इथं, हे कशी माहिती पडेल? चार्ज डेन्सिटी काय असतो? चार्ज डेन्सिटी असते चार्ज अपॉन एरिया. चार्ज पर युनिट एरिया. मग काय म्हणतो मी की चार्ज डेन्सिटी मला सांगा, हा स्फिअर आहे ए आणि हा दुसरा स्फिअर आहे बी. याच्यापैकी कोणत्या स्फिअरची हा एक सिलेंडर आहे ए, दुसरा सिलेंडर आहे बी. याच्यापैकी कोणत्या सिलेंडरवर आपण चार्ज डेन्सिटी काढू? ए वर की बी वर? का बरं ए वर? ए वर बी त्याच्या इन्फ्लुएन्स मुळे तयार झाले. बी इमॅजिनरी म्हणून तो डॉटेड काढला ना. मग काय म्हणू मी? चार्ज डेन्सिटी हे काय राहणार आहे? चार्ज पर युनिट एरिया. एरिया कोणाचा घ्यावा लागेल मग? या सिलेंडरचा. मग एरिया काय असते? एरिया ऑफ सिलेंडर 2 पाय रेडियस कॅपिटल आर आणि एल 2 पाय आर एल. जर मला क्यू काढायचा आहे तर डेन्सिटी अपॉन 2 पाय आर एल. काय म्हणू मी? इंटू जाईन सर डेन्सिटी इंटू जाईन सर 2 पाय आर एल. आता इकडे लक्ष द्या सर. डेन्सिटी चार्ज पर युनिट एरिया काय असतो? डेन्सिटी. ओके. मग एरियल डेन्सिटी हा चार्ज पर युनिट लेंथला कुठेतरी पाहण्यासारखं वाटते है ना. हा काय क्यू आहे का तो? काय क्यू डॅश. चार्ज पर युनिट लेंथ काय असतो? क्यू डॅश अपॉन. मग जर मला क्यू डॅश काढायचा आहे तर काय येणार? डेन्सिटी इंटू 2 पाय 2 पाय इंटू सिग्मा. क्लिअर? समजलं हे कसं आलं तर? बर. चार्ज डेन्सिटी काय असते? चार्ज पर युनिट एरिया. चार्ज पर युनिट एरिया काढला आपण याचा, त्याच्यावरून हे निघालं. क्लिअर?
मग चार्ज, आता आपल्याला चार्ज पर युनिट लेंथची माहिती पडली, तर आपला जो हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा जो फॉर्म्युला होता, क्यू डॅशच्या जागेवर मी टाकू शकतो. क्यू डॅशला लहानाचा मोठा कोणी केला, आपण किती मोठा झाला तरी आपल्याकरता लहानच आहे तो, मग उचला वापरा त्याला. क्यू डॅश 2 पाय आर 2 पाय आर सिग्मा अपॉन हे काय आहे 2 पाय आर एप्सिलॉन एप्सिलॉन आर. 2 पाय कापले, 2 पाय ओके 2 पाय 2 पाय कॅन्सल. काय ना इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी आर सिग्मा अपॉन एप्सिलॉन आर. क्लिअर, हे झालं. आता एक गोष्ट लक्षात आहे, आता याच्यावरून पाहू आपण केसेस, आहे ना, समजलं आहे. सिग्मा काय असतो, चार्ज डेन्सिटी असतो. ओके, चार्ज पर युनिट एरिया. चार्ज डेन्सिटी आपण हे काढलं होतं, चार्ज पर युनिट एरिया. ओके, मग आपण क्यू अपॉन एल ला क्यू डॅश म्हटलं, कारण हे इकडे. ओके, त्याला कुठतरी पाहिल्यासारखं वाटलं, आपण ओळखलं त्याला. ओके, व आर सिग्मा एप्सिलॉन आर. क्लिअर, मग आता लक्ष द्या. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका. आता लक्ष द्या इकडे, जर आपण म्हणू हे इंटेन्सिटी कोणत्या पॉइंटला आहे, पी पॉइंटला. हा पी पॉइंट आउटसाइड द चार्ज सिलेंडर आहे ना. हा जर आउटसाइडला नसता, हा जर सिलेंडरवर असता, हा पी पॉइंटला उचलून जर इथं ठेवला असता, पी पॉइंटचं अंतर किती असतं इथून इथपर्यंत, म्हणजे ऑन चार्ज सिलेंडर. ओके, कॅन आय से दॅट स्मॉल आर इक्वल्स टू कॅपिटल आर. म्हणजे स्मॉल आर काय आहे, डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी अँड द सेंटर ऑफ द सिलेंडर. ओके, जर हे डिस्टन्स याला जर उचलून कंडक्टरवर ठेवलं तर हे डिस्टन्स काय राहील, कंडक्टरच्या रेडियस एवढं राहील, आहे की नाही. मग स्मॉल आर इज इक्वल्स टू कॅपिटल आर. मग त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी काय राहणार आहे, आर सिग्मा अपॉन एप्सिलॉन. छोट्या आरच्या जागेवर काय टाकायचं, आर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी है ना. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी काय आहे ना, सिग्मा अपॉन. ओके, याला कुठतरी पाहिल्यासारखं वाटतंय. काल आपण स्पिअर वाला एक्सप्रेशन घेतलं होतं, असं नव्हतं ना ते. याला तुम्ही असंही म्हणू शकता, सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 टी. ओके, पण आणखी एक प्रश्न आहे माझा. मी म्हणतो ह्या या पॉइंटला जर आउटसाइडला ठेवलं मी चार सिलेंडरच्या, तर ऋषिकेश इंटेन्सिटी आली आर सिग्मा अपॉन एप्सिलॉन आर. जर याला मी ऑन द सिलेंडर ठेवलं, म्हणजे ऑन द कंडक्टर ठेवलं, आउटसाइड द कंडक्टर ठेवलं तर हे आलं, ऑन द कंडक्टर ठेवलं तर इंटेन्सिटी ही आली. जर मी याला इनसाइड द कंडक्टर ठेवलं त्यावेळेस इंटेन्सिटी काय, कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असते 0. व्हेरी गुड, 0 पण सांगितलं होतं सगळ्यात आधी. का बरं कंडक्टरच्या आतमध्ये इंटेन्सिटी 0 असते, आठवते आपण शिकलेलं आहे. कारण कंडक्टर मधून काय पास होत नाही, इलेक्ट्रिक फील्ड लाईन पास होत नाही, म्हणून आतमध्ये कंडक्टरच्या हे काय राहील इंटेन्सिटी, कोणत्याही कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ओके, इनसाइड द कंडक्टर आहे की नाही, इनसाइड द कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती राहील, समजलं. काही डाऊट आहे इथपर्यंत, लिहा इकडे लक्ष द्या. मी काय म्हटलं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण काढली होती आउटसाइड द चार्ज स्पिअर, आउटसाइड द चार्ज सिलेंडर. ओके, मी काय म्हटलं, जर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची आहे, असं नाही की चार्ज सिलेंडर किंवा चार्ज स्पिअर, कोणत्याही रॅन्डम शेपवर जरी तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढली तरी चीज चेंज होणार आहे का, हे गॉसने सांगितलं होतं ना. कारण गॉसने काय सांगितलं होतं की TNE over the closed surface is equals to total charge enclosed by that surface. म्हणजे मी म्हटलं होतं ना, जर तुम्ही एखाद्या पाण्याच्या टाकीला होल करून टाकलं तर जास्तीत जास्त किती पाणी बाहेर निघेल, जेवढं त्याच्यामध्ये असेल त्याच्याशी जास्त निघणार आहे का. पाहू मॅडम एकदम सोपा आहे. काय ऍज वन होता, कोणताही रॅन्डम शेपचा कंडक्टर घ्या. आता आपण पर्टिक्युलर शेप घेतले होते ना, स्पिअर घेतला, परफेक्ट स्पिअर, सिलेंडर घेतलं, कोणताही घ्या. तुम्ही गेले बाहेर आहे ना, एखादा लोखंडाचा तुकडा सापडला, तुम्ही घेऊन आले आणि त्याला म्हटलं गॉसियन सरफेस हा. ओके,
मग त्याला जर तुम्ही चार्ज केलं, त्याच्या आउटसाइड एखादा पॉइंट आहे, पॉइंट पी. ओके, तिथली जर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची आहे, तर मग याला आपण असं थोडं एक याला काढायचं आहे ना, थोडासा चार्ज याच्यामधून घेऊ. ओके, याला एक छोट्याशा सिलेंडर मधून आहे ना, आपण पॉइंट पी ला पाहाल, पॉइंट पी ला जर काढायचं आहे की नाही, जसं तुपामध्ये जर माशी पडली तर आपण काय करतो, एक चमचा घेतो मोठासा आणि त्याला काढवा पेटून देतो. तर फक्त त्या माशीलाच काढता की तुम्ही त्याच्या आजूबाजूची गोष्ट काढता, आणि ते जर चहात पडली किंवा दुधात पडली तर फेकून देता, आहे की नाही, असं असते ना. ते प्रत्येक गोष्टीची किंमत वेगळी असते. त्यानंतर डेन्सिटी ही वेगळी असते. अरे असं नाही की किंमत, डेन्सिटी ना. तूप का बरं नाही फेकत, कारण आपल्याला माहिती आहे ते खराब नाही झालं. जे माशी जंतू असते ना, फारच फार तिच्या आसपास असतील. ओके, पूर्ण तुपामध्ये ते डेन्सिटी वेगळी असल्याने, जास्त असल्याने जाणार आहे काय, मग आपण तसं करतो, स्मार्टनेस. ओके, मग आता पहा इकडे तेच. मग आपण काय केलं, एक सिलेंडर हे करून घेतलं याच्यावर, इमॅजिनरी सिलेंडर, की ज्याचा एरिया होता डीएस. याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी घेतली नॉर्मल. आता नॉर्मल आहे. ओके, मग कसं आहे शुभांगी, नॉर्मल आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी आहे, so can I say that as one of the TNEI over the closed surface equals to total charge enclosed by that surface, किंवा आपण म्हणतो इप्सिलॉन ई कॉस थीटा डीएस. आता ती गरज नाही इंटिग्रेट करायची, छोट्याशा पॉइंटवरच काढत आपण, आहे की नाही. मग काय म्हटलं आपण, याच्यावर आपल्याला एरिया काढायचा आहे. ऋषी इकडे लक्ष द्या, कसं ते की इप्सिलॉन ई कॉस थीटा डीएस हे तर तेच आहे आपलं, परंपरा प्रतिष्ठा. 2-3 दिवसापासून हे एकच गोष्ट पाहत आहे आपण, आहे ना. मग आता आपण म्हटलं की हे जर इंटेन्सिटी नॉर्मल आहे तर थीटा 0. थीटा 0 तर काय असते, पुढची स्टेप सांगा असता मॅडम. कॉस थीटा इक्वल्स टू 1. ओके, मग काय येणार, हे रियल ई आहे, काय येणार इप्सिलॉन कॉस थीटा. काय म्हणू, जर मला आता TNEI ओव्हर द क्लोज सरफेस इक्वल्स टू टोटल चार्ज इनक्लोज बाय द सरफेस, Q बरोबर इप्सिलॉन ED म्हणू शकतो मी. तुझा काही बिघडेल निखिल, ठीक आहे म्हणून Q बरोबर इप्सिलॉन EDS. आपल्याला माहित आहे चार्ज डेन्सिटी, एरिया डी आहे ना. मग याच्यावर चार्ज डेन्सिटी, एरियल चार्ज डेन्सिटी काय राहते, तेच आपलं परंपरा सिग्मा. काय असतो, चार्ज पर एरिया. मी म्हणतो क्यू अपॉन एरिया किती आहे, डीएस. जर मला क्यू काढायचा आहे तर असं म्हणू शकतो मी, सिग्मा इंटू डीएस म्हणू शकतो की नाही. ओके, काय ते सांगा पुढे. क्यूच्या जागेवर काय करतात मग, सिग्मा इंटू डीएस. क्यूला लहानाचा मोठा झाला, तो मोठा झाल्यानंतर आपण वापरत असतो त्याला, तर माहिती आहे ना. लहानाचं मोठं कशाला करतो आपण, आला सिग्मा इंटू बरोबर इप्सिलॉन डीएस. सिग्मा बरोबर काय आला, इप्सिलॉन. इंटेन्सिटी बरोबर काय येणार मग, याला कुठेतरी पाहणार का वाटतं, बस स्टँड कुठे पाहिलं त्याला. ओके, यालाच आपण काय म्हणत होतो, इक्वल टू सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0. क्लिअर आहे, समज में आया आहे की नाही. मग याच्यावरून आपल्याला एक गोष्ट माहिती पडली की आपण पहा, चार्ज स्पिअर वर पाहिलं, शेवटी आपल्याला इंटेन्सिटी मिळाली सिग्मा अपॉन इप्सिलॉन आहे. चार्ज सिलेंडर वर पाहिलं, तेच मिळालं. कोणत्याही चार्ज वर पाहिलं, कोणताही रॅन्डम स्टेप आपण घेतला आणि त्याच्यावर पाहिलं, काय मिळालं तेच. मग आपले सरफेस जरी बदलत गेले तरी इंटेन्सिटी बदलते काय. मग याच्यावरून जे गॉस होते ना, ते काही खोटे नाही बोलले होते आपल्याला, आहे की नाही. त्यांचं काय म्हणणं होतं, कोणत्याही सरफेसचा कंडक्टर घ्या, कंडक्टर कोणताही असो, काम एकच, आहे की नाही. ओके, क्लिअर.